कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या 5 ते 7 वर्षात वेगवेगळ्या विभागात घोटाळे झालेत. ड्रेनेज पाईपलाईन घोटाळ्यात अधिकाऱ्यांनी काम न करता बिलं अदा केल्याची तक्रार ठेकेदार प्रसाद वराळे यांनी केली आहे. यातील जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. खोटी पावती पुस्तकं वापरून वाहनतळाच्या ठिकाणी लाखो रुपयांचा घोटाळा झालाय. 25 वर्षांपूर्वी अभियंता चंद्रकांत केंबळे यांनी विद्युत विभागात 40 लाखाचा अपहार केला. या प्रकरणाचं पुढं काय झालं? शाहू क्लॉथ मार्केट इथल्या सळी घोटाळा, KMT डिझेल घोटाळा, घरफाळा घोटाळा, रोजंदारी कर्मचारी घोटाळा, TDR घोटाळा या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापुरातील पुरोगामी दलित संघानं केली आहे. या मागणीसाठी संघाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारानजीक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सतीश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते केशव लोखंडे यांच्यासह दलित संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.